नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अविनाश कुमार ऑफिशियल. मित्रांनो, आजच्या या इंग्रजी व्याकरणाच्या या भागामध्ये आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय याच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, तर समूहवाचक नाम. ज्यावेळेला एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या समूहाचा आपण उल्लेख करत असतो त्यावेळेला कलेक्टिव्ह नाउन आपण वापरत असतो. मग अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये हे कलेक्टिव्ह नाउन वापरले जातात. तर चला तर मग बघूया कोणकोणते कलेक्टिव्ह नाउन स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, बोर्डवर आपण जर या ठिकाणी बघितलं कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम, एखाद्या समूहाला दिलेलं नाव. ओके, समूहवाचक नाम. ठीक आहे. मग चला तर बघूया आता कोणकोणते कलेक्टिव्ह नाउन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहिलं जर कलेक्टिव्ह नाउन या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आता बघा, पक्षी जेव्हा अनेक पक्षी एकत्र उडत असतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, पक्ष्यांचा जो थवा असतो त्याला आपण फ्लॉक असं म्हणत असतो. बघा, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांसाठी आपण काय कलेक्टिव्ह नाउन वापरू शकतो, फ्लॉक. हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं जर बघितलं, गुरं असतील. आता बघा, कॅटल म्हणजे काय, गुरं. आपल्याकडे अनेक गुरे असतात. तर कॅटल संदर्भात जेव्हा अनेक कॅटल एकत्र असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अ हर्ड ऑफ कॅटल. ओके, अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा कळप. ठीक आहे. पुढे जर बघितलं आपण, मधमाशा उडताना पाहतो. अनेक मधमाशा जेव्हा एकत्र उडतात तर त्याला स्वाम हा शब्द आहे, स्वाम. ओके, मग आपण काय म्हणू शकतो कलेक्टिव्ह नाउन, अ स्वाम ऑफ बीज. ठीक आहे, अ स्वाम ऑफ बीज. नंतर पुढे बघा, अ पॅक ऑफ वुल्व्स. ओके, जे कोल्हे असतात. ठीक आहे, अनेक कोल्हे एकत्र जेव्हा असतात तेव्हा त्याच्यासाठी आपण अ पॅक ऑफ वुल्व्स असं सुद्धा म्हणू शकतो. हे कलेक्टिव्ह नाउन आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. नंतर पुढे जर बघितलं तर फिश, जे मासे असतात, अनेक मासे जेव्हा एकत्र असतात तर तेव्हा त्याच्यासाठी शोल हे एक कलेक्टिव्ह नाउन वापरलं जातं. कुठलं, शोल, SHOAL. ओके, अ शोल ऑफ फिश. आणि हे बऱ्याच परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारलं जातं की फिश जे आहे त्याच्यासाठी कलेक्टिव्ह नाउन सांगा. तर त्याच्यासाठी कलेक्टिव्ह नाउन आहे अ शोल ऑफ फिश. पुढे जर बघितलं, फ्लावर्स. आता बघा, फ्लावर्स जेव्हा आपण, एक फ्लावर असतं तर ते वेगळं असतं, पण एकत्र फ्लावर्स जेव्हा असतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतं, कलेक्शननी बॉन्क्वेट. ओके, तर हे बॉन्क्वेट जे आहे तर बॉन्क्वेट सुद्धा काय आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे, अ बॉन्क्वेट ऑफ फ्लावर्स. पुढे जर बघितलं, जेव्हा अनेक शीप जे असतात, जेव्हा अनेक शीप हे चालत असतात. ठीक आहे, जेव्हा अनेक शीप एकत्र येत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला कलेक्टिव्ह नाउन आहे अ फ्लीट ऑफ शिप. ओके, त्याच्यासाठी काय कलेक्टिव्ह नाउन आहे, अ फ्लीट ऑफ शिप. म्हणजे जे जहाज असतात त्यांचा काय असतो, ताफा असतो. पुढे जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघा, ग्रेप्स. ओके, द्राक्षे एकत्र असतात तेव्हा त्यांच्यासाठी कलेक्टिव्ह नाउन आहे अ बंच ऑफ ग्रेप्स. बंच, द्राक्षांचा काय असतो, एक बंच, अ बंच ऑफ ग्रेप्स. त्याच्यानंतर बघा, डान्सर्स. ठीक आहे, आता या डान्सरसाठी काय म्हणू शकतो आपण याला, तर याला आपण म्हणू शकतो अ ट्रूप ऑफ डान्सर. ट्रूप. ठीक आहे, जेव्हा अनेक डान्सर एकत्र डान्स करत असतील तर त्याला आपण ट्रूप सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर जजेस. ओके, अनेक जजेस जेव्हा एकत्र न्यायदान करत असतात तेव्हा त्याच्यासाठी एक शब्द आहे, त्यांच्यासाठी एक शब्द आहे पॅनल. ओके, अ पॅनल ऑफ जजेस. हा कलेक्टिव्ह नाउन किंवा हे कलेक्टिव्ह नाउन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. पुढे आहे म्युझिशियनसाठी काय आहे, अ बँड ऑफ म्युझिशियन. ओके, अनेक संगीतकारांचा जो समूह असतो त्याला म्हणतात बँड ऑफ म्युझिशियन. हे कलेक्टिव्ह नाउन त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. पुढे थ्यूज, अनेक चोर एकत्र असतात त्यावेळेला त्याच्यासाठी जो शब्द आहे गँग. ओके, त्याच्यासाठी जो शब्द आहे गँग. पुढे माणसं एकत्र येतात तेव्हा त्याला कलेक्टिव्ह नाउन काय आहे, क्राऊड. माणसं जेव्हा एकत्र येतात, माणसांची गर्दी होते त्याला क्राऊड हा कलेक्टिव्ह नाउन, हे कलेक्टिव्ह नाउन वापरलं जातं. आणि जेव्हा विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा त्याला अ क्लास ऑफ स्टुडंट म्हटलं जातं. आय होप दॅट यू अंडरस्टूड. आता तुम्हाला हे समजलं असेल की अशा पद्धतीचे जे काही कलेक्टिव्ह नाउन असतात अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून हे कलेक्टिव्ह नाउन आपल्या लक्षात असले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.